साइन इनवर्स ऑफ माइनस हाफ प्लस कॉस इनवर्स ऑफ माइनस रूट 3/2 इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ माइनस 1/2. ठीक आहे. सो बघा LHS घेऊया आपण. LHS तर LHS घेतला. ठीक आहे. सो साइन इनवर्स ऑफ माइनस थिटा इज माइनस साइन इनवर्स ऑफ एक्स. साइन इनवर्स ऑफ माइनस एक्स इज माइनस साइन इनवर्स ऑफ एक्स. कॉस इनवर्स ऑफ माइनस एक्स इज पाई मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स रूट 3/2. आता हे फॉर्म्युले मी लिहित नाहीये, याचा अर्थ तुम्ही ते फॉर्म्युले समजून घेतले पाहिजे की इथं तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे. जर आता तुमचा पार्ट आहे असं मी समजतो. सो मायनस ऑफ साइन इनवर्स ऑफ कोणाचा साइन हाफ आहे तर 30 डिग्री म्हणजे π/6 प्लस पाय मायनस कोणाचा कॉस रूट 3/2 आहे तर तोही 30 डिग्री म्हणजेच किती π/6. ठीक आहे. सो मायनस π/6 आणि मायनस π/6 किती झाले मायनस 2π/6 प्लस पाय. सो दिस विल बी इक्वल टू बेत्रिक किती झाले तुमच्याकडे 6. सो मायनस π/3 प्लस पाय. मग ह्याचा जर क्रॉस मल्टिप्लाय केला तर काय येतं आपल्याकडे मायनस पाय प्लस 3π अपॉन 3. सो दिस इज इक्वल टू 2π/3. मग आता LHS प्रूव्ह झाली. आता आपण घेऊया RHS. काय RHS ला तर फक्त कॉस इनवर्स ऑफ मायनस हाफ आहे. सो कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा इज पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स इज पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. मग कॉस इनवर्स ऑफ मायनस हाफ काय होणार आपल्याकडं पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ हाफ. सो पाय मायनस कोणाचा कॉस हाफ आहे तर आपल्याकडे 60 डिग्रीचा आहे म्हणजेच किती π/3. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 3π मायनस पाय अपॉन 3 दॅट विल बी इक्वल टू 2π/3. सो RHS ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता मग मी पुढे काय लिहितो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS is equal to RHS. Therefore cos नाही काय ते साइन इनवर्स ऑफ मायनस हाफ प्लस कॉस इनवर्स ऑफ मायनस रूट 3/2 दॅट इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ मायनस हाफ. हेन्स प्रूव्ड. थर्ड क्वेश्चन आहे आपल्याकडे. साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65. चला आपण ह्याला सोडवूया. लेट साइन इनवर्स ऑफ 3/5 that is equal to theta. So sin theta will be equal to 3/5. Cos inverse of 12/13 will be equal to beta. So cos beta that is equal to 12/13. ठीक आहे. सो साइनचा फॉर्म्युला काय असतो अपोजिट अपॉन ट्रायंगल काढू येतं बघा हा थीटा. सो त्याचा फॉर्म्युला काय असणार अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे 3/5. मग हे किती येणार तुमच्याकडे 4. सो कॉस थिटाची व्हॅल्यू किती येणार तुमच्याकडे 4/5. इथं पण आपण ट्रायंगल काढूया. हा तुमचा कोण आहे बीटा. कॉसचा फॉर्म्युला काय असतो ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे 5 12 13 होईल. मग साइन बीटाची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं साइन बीटाची व्हॅल्यू किती आली 5/13. मग आता मी कोणता फॉर्म्युला वापरलो इथं साइन थिटा प्लस बीटासाठी फॉर्म्युला वापरतो. काय फॉर्म्युला साइन थिटा प्लस बीटाचा साइन थिटा कॉस बीटा प्लस कॉस थिटा साइन बीटा. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. सो साइन थिटा आपल्याला माहिती किती बघा साइन थिटा इकडं 3/5 टाकतो व्हॅल्यू इथे आहे की नाही 3/5 इंटू कॉस बीटा किती 12/13 प्लस कॉस थिटा आहे माझ्याकडे 4/5 आणि साइन बीटा माझ्याकडे 5/13. सो काय झालं हे 12×3 36/65 प्लस 20/65 दॅट इज इक्वल टू 56/65. आता हे साइन थिटा प्लस बीटाचा फॉर्म्युला का वापरला मी थोडंसं लक्ष द्या.
ह्याला थिटा म्हणा. अशा प्रकारचं कसलंही गणित आलं तरी एकाला थिटा म्हणायचं, दुसऱ्याला काय म्हणायचं, बीटा म्हणायचं. साईन आणि कॉस असेल तर त्याचं पूर्ण व्हॅल्यू दोन्ही काढून घ्यायचं. इकडे साईन इनव्हर्स आहे बघा, साईन इनव्हर्स असल्यामुळं इथं मी साईन थिटा प्लस बीटाचा फॉर्म्युला वापरला. ठीक आहे, कारण हा साईन इनव्हर्स इकडे आल्यावर काय होतो, साईन दिस प्लस दिस. हा कोण आहे तुमचा थिटा, हा कोण आहे तुमचा बीटा. सो साईन थिटा प्लस बीटाचा फॉर्म्युला मी वापरला. इथं मायनस असतं तर हा साईन इनव्हर्स इकडे आला असता साईन थिटा मायनस बीटा. ठीक आहे, सो सिम्पल आहे. साईन इनव्हर्स असेल तर तिकडे टाकायचं, ह्याला आपण थिटा म्हणलेलं असतं, ह्याला बीटा म्हणलेलं असते, फॉर्म्युला वापरून टाकायचा. बरं, हा कोणाचा फॉर्म्युला आलाय, साईन थिटा प्लस बीटा. सो साईन आहे पलीकडे गेलो काय होईल, साईन इनव्हर्स. सो थिटा प्लस बीटा इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ 56/65. थिटा म्हणजे कोण आहे आता तुमच्याकडे बघा, साईन इनव्हर्स ऑफ 3/5, साईन इनव्हर्स ऑफ 3/5 प्लस हा कोण आहे बीटा, कॉस इनव्हर्स ऑफ 12/13. सो दॅट इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ 56/65. हेन्स प्रूव्ड. सोपं आहे. चौथा, कॉस इनव्हर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 4/5 दॅट इज इक्वल टू π/2. आता π/2 पलीकडे आहे हे बघूनच मला कळायला पाहिजे की एक फॉर्म्युला माझ्याकडे होता, साइन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2. हा फॉर्म्युला माझ्याकडे होता, हा माझा पार्ट आहे फॉर्म्युला, असं आपण धरूया. π/2 ला बघितल्यावरच आपल्या डोक्यात आलं पाहिजे की असं काहीतरी होऊ शकतं का, परंतु तसं नाही आहे. इकडे पण कॉस इनव्हर्स आहे आणि इकडे पण साइन इनव्हर्स आहे. मग मी ह्याला थोडंसं काय करतो, कॉस इनव्हर्सला कोणत्या तरी एका साइन इनव्हर्समध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. बघूया कसं. त्या पहिल्याला म्हणतो लेट cos inverse of 3/5 that is equal to theta. So cos theta will be equal to 3/5. ट्रायंगल काढला, हा तुमचा कोण आहे थीटा. कॉसचा फॉर्म्युला असतो ऍडजसंट अपॉन हायपोटेन्युअस. सो ऍडजसंट 3 हायपोटेन्युअस 5 म्हटल्यानंतर अपोजिट किती आले तुमच्याकडे 4. चला मग मी आता ह्याच्यावरून साइन थीटा लिहितो. साइन थीटा किती येणार आहे माझ्याकडे 4/5. सो थीटा विल बी इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 4/5. ठीक आहे. सो ह्या थिटा, हा पण थिटाच आहे आणि हा पण थिटाच आहे. मग ह्या थिटाच्या ऐवजी मी हा थिटा वापरतो. म्हणजेच काय की ह्याला जे मी थिटा म्हटलो ते इक्वेशन काय होईल तुमच्याकडे, थिटा प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 4/5 इज इक्वल्स टू π/2. हे प्रूव्ह करायचं आहे सर आपल्याला. ठीक आहे, एक मिनिट. LHS घेतली. काय आता LHS, कॉस इनव्हर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 4/5. ठीक आहे. सो दिस इज इक्वल टू, ह्याला आपण काय म्हटलोय रे थिटा, परंतु आता थिटाची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे, साइन इनव्हर्स ऑफ 4/5. सो साइन इनव्हर्स ऑफ 4/5 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 4/5. आता हे 100% आन्सर किती असायला पाहिजे, π/2. कारण ह्याचं रिझन आहे आपल्याकडे, एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स प्लस साइन इनव्हर्स ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू किती, π/2. हा आपला एक काय आहे फॉर्म्युला आहे आणि तो पार्ट आहे. प्रोव्हाइडेड दॅट एक्स कुठून कुठं पाहिजे. आता कॉसचा इनव्हर्स आहे म्हटल्यानंतर लेस दॅन इक्वल टू 1 ग्रेटर दॅन इक्वल टू -1 आहे का, तर येस आहे. त्याच्यामुळे हे आन्सर काय आहे तुमचं ॲक्युरेट आहे. पाचवा क्वेश्चन, टॅन इनव्हर्स ऑफ हाफ प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 1/3 दॅट इज इक्वल टू π/4. आता इथं π/2 नाही आहे, इथं किती आहे π/4. π/2 असतं तर माझ्या लगेच डोक्यात काय आलं असतं, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू π/2. π/4 आहे म्हणजे जरासं हे कसलं गणित आहे, वेगळं गणित आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता काय करावं लागणार, इथं थोडासा बदल करावा लागणार आहे. हां, मग फॉर्म्युला आठवायला लागतील मला. टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय. आता टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय चे माझ्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. एक आहे π+ वाला आणि दुसरा आहे फक्त टॅन इनव्हर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 - xy वाला. तो कधी वापरायचा, एक्स ग्रेटर दॅन 0 ओके, वाय ग्रेटर दॅन 0 ओके. ह्या दोघांचा गुणाकार बघा, इफ आठवतंय का तुम्हाला हे, इफ एक्स ग्रेटर दॅन 0 वाय ग्रेटर दॅन 0 xy लेस दॅन 1 अशा वेळेस कोणता फॉर्म्युला वापरतो आपण, ह्या वेळेस हा वरचा फॉर्म्युला वापरतो. कोणता की टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 - xy. हा फॉर्म्युला आपण कधी वापरतो, जेव्हा एक्स ग्रेटर दॅन 0 वाय ग्रेटर दॅन 0 आणि xy लेस दॅन 1 आहे का तशी कंडिशन, येस आहे. मग आता हे मी ह्याच्यात वापरतो, म्हणजेच किती
tan inverse of 1/2 plus tan inverse of 1/3 that is equal to tan inverse of x. x म्हणजे किती आहे तुमच्याकडे 1/2 प्लस y. y म्हणजे किती तुमच्याकडे 1/3 अपॉन 1 मायनस xy म्हणजेच काय 1/2 इंटू 1/3. ठीक आहे. सो tan इनव्हर्स ऑफ 1/2 प्लस 1/3 म्हणजे किती होणार 5/6 अपॉन 1 मायनस 1/6. ठीक आहे. सो दिस विल बी इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 5/6 अपॉन 6 मायनस 1 किती झालं तुमच्याकडे परत एकदा 5/6. 5/6 ला 5/6 तुमचा कॅन्सल झाला. काय राहिलं तुमच्याकडं tan इनव्हर्स ऑफ 1 राहिलाय. tan इनव्हर्स 1 किती आहे तुमच्याकडं 5/4. सो ह्याच्यावरूनच काय प्रूव्ह झालं देअरफॉर tan इनव्हर्स ऑफ 1/2 प्लस tan इनव्हर्स ऑफ 1/3 दॅट इज इक्वल टू किती प्रूव्ह झाला आपल्याकडं 5/4. हेन्स प्रूव्ह. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 2 tan इनव्हर्स ऑफ 1/3 इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 3/4. ठीक आहे. हे गणित आहे 6वा असेल. LHS घेऊया याची. काय आहे LHS 2 tan इनव्हर्स ऑफ 1/3. सो दिस इज इक्वल टू 2 tan इनव्हर्स 1/3 ला मी काय लिहू शकतो tan इनव्हर्स 1/3 प्लस tan इनव्हर्स 1/3. मग आता हे बघा tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y च्या फॉर्म्युल्यामध्ये बसले. सो tan इनव्हर्स x काय आहे ग्रेटर दॅन 0, y काय आहे तुमचा ग्रेटर दॅन 0 आणि xy जर केलं तुमचं तर 1/6 म्हणजे लेस दॅन 1 झालं. मग कुठला फॉर्म्युला येणार याला tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y. बरं मी इथं लिहितो फॉर्म्युला तुमचा. इफ x greater than 0, y greater than 0, xy less than 1, then tan inverse x plus tan inverse y that is equal to tan inverse of x plus y upon 1 minus xy. ठीक आहे. सो tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y चा हा फॉर्म्युला आहे. हे कंडिशन काय झाली ह्या दोघांनी 1/3 ने सॅटिस्फाय केली. मग काय येणार tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y दॅट इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ठीक आहे. सो काय काय झालं आता आपल्याकडे हे tan इनव्हर्स ऑफ 1/3 प्लस 1/3 किती 2/3 अपॉन 1 मायनस 1/9 8/9. ठीक आहे. सो दिस इज tan इनव्हर्स ऑफ 2/3 इंटू 9/8. सो 2 चौक 8 3 त्रिक 9. सो दिस विल बी tan इनव्हर्स ऑफ 3/4. दॅट इज युअर RHS. Hence proved. Therefore 2 tan inverse of 1/3 is equal to tan inverse of 3/4. Hence proved. Hence proved. 7th problem है tan inverse of cos theta plus sin theta upon cos theta minus sin theta that is equal to pi/4 plus theta. pi/4 plus theta if theta belongs to minus pi/4 to pi/4 minus pi/4 to pi/4. LHS घेतली आपण. So this LHS is tan inverse of cos theta plus sin theta upon cos theta minus sin theta. ठीक आहे. मी याच्यामध्ये काय करतो tan इनव्हर्स ऑफ cos theta ने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करतो. कशाने डिवाइड केलं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला
कॉस थिटाने डिवाइड केलं. सो कॉस थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन साइन थिटा. सो दिस विल बी इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ कॉस थिटा बाय कॉस थिटा हा कॅन्सल झाला, इथं राहिलं 1 प्लस टॅन थिटा अपॉन हा पण इथं राहिला 1 मायनस टॅन थिटा. ठीक आहे. सो दिस इज टॅन इनव्हर्स ऑफ 1 म्हणजे 1च्या जागी मी लिहू शकतो टॅन पाय बाय 4 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन थिटा. हे लक्षात आलं असेल तुमच्या. 1ला मी काय लिहिलं इथल्या टॅन पाय बाय 4 आणि इथं काय नाही म्हणजे 1 इंटू टॅन थिटा लिहिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. मग त्या 1ला मी लिहिलं टॅन पाय बाय 4. मग ह्याच्याकडे जर मी नीट पाहिलं ह्या इक्वेशनकडं तर ते मला असं दिसतंय टॅन इनव्हर्स ऑफ टॅन पाय बाय 4 प्लस थिटा. टॅन इनव्हर्स ऑफ टॅन कसं दिसतंय पाय बाय 4 प्लस थिटा. कारण काय टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. ठीक आहे. सो आता हे काय म्हणते की थिटा मायनस पाय बाय 4 पासून पाय बाय 4 पर्यंत आहे. मायनस पाय बाय 4 घेतलं तर ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे तुमच्याकडे 0 आणि प्लस पाय बाय 4 घेतलं तर ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे पाय बाय 2. म्हणजे तो जो थिटा आहे तो कुठून कुठे तुमचा 0 पासून कुठपर्यंत आहे पाय बाय 2 पर्यंत आहे. पासून पाय बाय 2 पर्यंत म्हटलं ह्याचा व्हॅल्यू कसा येतील तुमच्या पॉझिटिव्ह आणि ह्याचं टॅन इन्व्हर्स केला तर परत तुमचं त्याच्यामध्येच जातंय अँगल तिथंच जातोय. सो दिस इज पाय बाय 4 प्लस थिटा. सो आता बघा इकडे लक्ष द्या टॅन इन्व्हर्सची रेंज आहे. ठीक आहे ना. टॅन इन्व्हर्सची जी रेंज आहे म्हणजे हे पूर्ण व्हॅल्यू ती कुठून कुठं पाहिजे तुमचं आर चालतं काही प्रॉब्लेम नाही. सॉरी टॅन इन्व्हर्स ऑफ ह्याची जी काही व्हॅल्यू येणार आहे ह्याची जी काय येणार आहे तुमच्याकडे व्हॅल्यू येणार आहे त्याचं तुमचं अँगलचं जे आन्सर आहे म्हणजे टॅन इन्व्हर्स ऑफ धिस ह्याचं जे आन्सर आहे तर तुमचं मस्ट लाई बिटवीन मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 आणि हे जे थिटा दिलं त्यांनी मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 त्याच्यामुळे ही कंडिशन तुमची काय करते सॅटिस्फाय करते. सो दिस इज युअर RHS. हेन्स प्रूव्ह. 8th प्रॉब्लेम आहे टॅन इनव्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा दॅट इज इक्वल टू थीटा बाय 2 if theta belongs to minus pi to pi LHS tan inverse of under root of 1 minus cos theta upon 1 plus cos theta. ठीक आहे. सो दिस इज tan inverse of अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटाला काय लिहायचं आता इथे बघूया थोडंसं. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि बरं ठीक आहे पहिले हे तर उरकूया. 2 साइन स्क्वेअर थिटा इकडे गेल्यानंतर 2 साइन स्क्वेअर थिटा इकडे गेल्यानंतर काय राहतं आपल्याकडे 1 मायनस कॉस 2 थिटा. ठीक आहे. सो 1 मायनस कॉस थिटा 2 थिटाचा थिटा झाला म्हणल्यावर हे थिटाचा किती होणार तुमच्याकडे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 हे एक झालं. दुसरी ॲडजस्टमेंट अशी आहे की कॉस 2 थिटाचा दुसरा एक फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. सो मायनस 1 इकडे गेलो काय झाला प्लस 1. सो 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. सो 1 प्लस कॉस थिटा विल बी इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ठीक आहे. हा एक आणि हा एक हे दोन फॉर्म्युले मी उचलून याच्यात टाकतो तर मग तुमचं काय होणार LHS टॅन इनव्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय आलं तुमच्याकडं 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन हे काय आलं तुमच्याकडं 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ठीक आहे. 2 शी 2 काय झाला तुमचा कॅन्सल. सो दिस इज टॅन इनव्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा किती आलं तुमच्याकडं टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. टॅन स्क्वेअरचं रूट किती आहे तुमच्याकडं टॅन इनव्हर्स ऑफ टॅन थिटा बाय 2. ठीक आहे. आता हा थिटा बाय 2
वर डिपेंड करतंय की आपला आन्सर काय असणार आहे. -π to π घेतला आपण, -π जर थिटाची व्हॅल्यू असेल तर -π/2 झालं आणि π घेतला तर π/2 झालं. म्हणजे दिस इज द प्रिन्सिपल रेंज ऑफ टॅन इनवर्स. सो दिस याचं फायनल आन्सर सरळ सरळ किती येणार आहे तुमचं θ/2. दॅट इज युअर RHS. हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, काय अडचण? अशा रीतीने इथं हा एक्सरसाइज 3.3 आपला संपलेला आहे. आता आपण थोडंसं रिव्हिजन करून आपण पुढचा काय करणार आहोत, मिसलिनियस करणार आहोत. ठीक आहे. रिव्हिजन बघणार आहोत आपण आता ह्या ट्रिग्नोमेट्रीच्या 3 टॉपिक्सची. आता हे ट्रिग्नोमेट्री जो आहे तुमचा फंक्शन्स तो 3 टॉपिकमध्ये डिवायडेड आहे. पहिला टॉपिक कोणता तुमचा, तर पहिला टॉपिक असा आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. दुसरा टॉपिक आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल आणि तिसरा टॉपिक आहे आपला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सो आता आपण पहिलं जे बघितलं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, त्याच्यामध्ये काय पाहिलं की त्याच्यामध्ये 2 प्रकारचे सोल्युशन्स असतात. एक प्रिन्सिपल सोल्युशन आणि एक काय असते जनरल सोल्युशन. सो प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ एनी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन लाईज बिटवीन 0 to π. 0 to 2π, सॉरी, कुठून कुठं लाई करताय 0 to 2π. ठीक आहे. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ एनी ट्रिग्नोमेट्रिक सोल्युशन लाईज बिटवीन 0 to 2π. मग जेवढे असतील तेवढे सगळे प्रिन्सिपल सोल्युशन मात्र आहेत. जनरल सोल्युशन मध्ये पहिला फॉर्म्युला पाहिला होता आपण, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू nπ प्लस -1 रेज टू n अल्फा. दुसरा फॉर्म्युला होता आपल्याकडे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू 2nπ प्लस और मायनस अल्फा. तिसरा फॉर्म्युला होता आपल्याकडं टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू nπ प्लस अल्फा. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जर आपल्याला कोसेक, सेक आणि कॉटचे फॉर्म्युला आहे दोन्ही झाले, पण त्यावेळेस आपण त्याचा काय करून घेणार, इन्व्हर्स करून घेणार आणि इन्व्हर्स करून आपण हेच 3 रेग्युलर फॉर्म्युले वापरणार. नेक्स्ट फॉर्म्युला होता आपल्याकडं चौथा फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. पाचवा होता कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा. 6वा होता टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. ह्या तिघांचं सोल्युशन एकच आहे, थिटा इज इक्वल टू nπ प्लस और मायनस अल्फा. ह्याच्यामध्येही जर कोसेक स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आला तर आपण त्याचा इन्व्हर्स करून साइन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करणार, हा फॉर्म्युला वापरणार. जर याच्यामध्ये सेक स्क्वेअरचा आला तर त्याचा इन्व्हर्स करून कॉस स्क्वेअर बनवून घेणार आणि त्याचा हा फॉर्म्युला वापरणार. सिमिलरली फॉर कॉट स्क्वेअर. ठीक आहे. ह्या 3 आणि 3 6 फॉर्म्युलांवर आपला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स टोटल डिपेंड होता प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन मध्ये. आता आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगलची थोडी रिव्हिजन करूया. ते असे पहिला फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये साइन रूल. काय होता साइन रूल. साइन रूल म्हणजेच काय हो, a बाय साइन ए इज इक्वल टू b बाय साइन बी इज इक्वल टू c बाय साइन सी इज इक्वल टू 2r. ठीक आहे. सो याच्यावरून आपण काय लिहू शकतो की a इज इक्वल टू 2r साइन ए, b इज इक्वल टू 2r साइन बी, c इज इक्वल टू 2r साइन सी. ठीक आहे. दुसऱ्या एक पद्धत होती साइन ए बाय ए इज इक्वल टू साइन बी बाय बी इज इक्वल टू साइन सी बाय सी. दॅट इज इक्वल टू आपण काय म्हणायचो के. सो साइन ए ची व्हॅल्यू काय झाली आपल्याकडं ए के, साइन बी ची व्हॅल्यू काय झाली आपल्याकडं बी के आणि साइन सी ची व्हॅल्यू काय झाली आपल्याकडं सी के. वेअर स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी आर साइड्स अपोजिट टू अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. आता जर हे तिघं इक्वल आहेत आपण समजलं, थोड्या वेळासाठी झाकलं आणि ह्यांच्यात जर क्रॉस मल्टिप्लाय केला तर काय येतोय, ए साइन बी इज इक्वल टू बी साइन ए.
ह्या दोघांच्यात क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय येतंय, बी साइन सी इज इक्वल टू सी साइन बी, आणि पहिल्यात आणि तिसऱ्यात केल्यावर काय येतंय, ए साइन सी इज इक्वल टू सी साइन ए. ठीक आहे. सो दीज आर व्हेरियस फॉर्म्स ऑफ साइन रूल. म्हणजे ह्याला वेगवेगळ्या पद्धतीनं कसं वापरायचं एवढंच आपण याच्यामध्ये पाहिलं. दुसरा रूल होता कोसाइन रूल. दुसरा रूल होता आपल्याकडं कोसाइन रूल. कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. कॉस बी that is equal to c square plus a square minus b square upon 2ac. Cos c is equal to a square plus b square minus c square upon 2ab. हे तीन कोसाइन रूलचे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. थर्ड रूल होता आपल्याकडे प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल काय, प्रोजेक्शन रूल, ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. बी इज इक्वल टू ए, बीच्या पुढे कोण आहे, सी, सी कॉस ए प्लस ए कॉस सी. सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. दिस इज प्रोजेक्शन रूल. नेक्स्ट होते आपल्याकडे हाफ अँगल फॉर्म्युले. त्याच्यामध्ये पहिला जो आहे साइन ए बाय टू. काय साइन ए बाय टू, अंडर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी. साइन बी बाय टू दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस सी अपॉन ए सी. साइन सी बाय टू दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस मायनस ए इंटू एस मायनस बी अपॉन ए बी. त्याच्यानंतर कोसाइन वाले होते सेकंड पार्ट. सो कॉस ए बाय टू दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए अपॉन बी सी. कॉस बी बाय टू दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस बी अपॉन ए सी. कॉस सी बाय टू दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस सी अपॉन बी ए बी. ठीक आहे. एनी डाऊट? ह्या दोघांवरून आता आपण काय लिहू शकतो, तिसरा लिहू शकतो टॅन ए बाय टू दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, आता बी सी कॅन्सल होणार आहे, राहणार काय आपल्याकडे इथं एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. कारण टॅन ए बाय टूचा फॉर्म्युला काय येणार, साइन ए बाय टू अपॉन कॉस ए बाय टू. टॅन बी बाय टू दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस बी. टॅन सी बाय टूचा फॉर्म्युला बघा काय येणार आहे, एस मायनस ए एस मायनस बी अपॉन एस इंटू एस मायनस सी. सो दीज आर हाफ अँगल फॉर्म्युला फॉर साइन ए बाय टू, कॉस ए बाय टू आणि टॅन ए बाय टू. नेक्स्ट पॉइंट होता आपल्याकडं एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजेच काय हो, डेल्टा दॅट इज इक्वल टू हाफ ए बी साइन सी. दुसरा आहे हाफ बी सी साइन ए. तिसरा आहे हाफ ए सी साइन बी. ठीक आहे. हे एरिया ऑफ ट्रायंगलचे तीन फॉर्म्युले. एरिया ऑफ ट्रायंगलचा चौथा फॉर्म्युला आहे तो म्हणजे हिरोज फॉर्म्युला. कुठला, हिरोज फॉर्म्युला. तो म्हणजेच काय हो, डेल्टा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी, वेअर एस इज कॉल्ड ॲज सेमी पेरीमीटर आणि ती असते ए प्लस बी प्लस सी अपॉन टू. ए प्लस बी प्लस सी अपॉन टू. त्यातला एकच नेपियर्स एनॉलॉजी. टॅन
a minus b by 2, that is equal to a minus b upon a plus b into cot c by 2. ह्याचा प्लस दुसरा येईल tan b minus c by 2, that is equal to b minus c upon b plus c into cot a by 2. Tan c minus a by 2, that is equal to c minus a upon c plus a into cot b by 2.